भरत गोगावलेंनी झी24 तासला दिलेल्या मुलाखतीनंतर शिवसेना आणि राष्ट्रवादीमधला तणाव वाढलाय। राष्ट्रवादीनं गोगावलेंवर राजकीय गुन्हेगारीचा आरोप केलाय। राष्ट्रवादीच्या आरोपांनंतर शिवसेना आक्रमक झाली असून सिंचनाचे आरोप टोचत असतील तर सरकारमधून बाहेर पडावं असा सल्ला शिवसेनेनं दिलाय। बघूया त्याविषयी सविस्तर। गोगावलेंच्या मुलाखतीनंतर राष्ट्रवादी शिवसेनेत तणाव वाढला। सिंचनाचे आरोप टोचत असतील तर सत्तेतून बाहेर पडा। राष्ट्रवादीला शिवसेनेनं पुन्हा डिवचलं। ठीक आहे, काही कारणास्तव जे काय थांबलंय ते थांबलंय, आम्ही नाही त्याच्यावरती बोललो, पण ज्यांच्याबद्दल आमच्या सहकार्यांबद्दल जेव्हा त्यांचे काही कार्यकर्ते किंवा काय टोकाची भूमिका घेतात तेव्हा कदाचित त्यांनी ते घेतली असेल, म्हणून आम्ही त्यांच्याबद्दल अजून एकही शब्द काय केलं एवढ्या वर्षात काय नाही काय आहे, आता यातल्या गोष्टी आम्हाला पण माहिती आहेत काय काय आहे काय नाही, पण ते आम्ही कधी उहापोह केलेला नाही। रोजगार हमी मंत्री भरत गोगावलेंनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना सिंचन घोटाळ्यावरून डिवचलं होतं। ज्यांनी घोटाळे केले त्यांना त्याची फळं भोगावी लागतील असा टोलाही त्यांनी लगावला होता। भरत गोगावलेंनी झी24 तासच्या टू द पॉइंट मुलाखतीत तटकरेंवर अनेक गंभीर आरोप केले। एवढंच नाही तर सिंचन घोटाळ्याच्या फाईलवरही बोचरी टीका केली। झी24 तासवरील मुलाखतीत केलेल्या आरोपानंतर राष्ट्रवादीनं ही पत्रकार परिषद घेऊन भरत गोगावलेंना प्रति आव्हान दिलं। रायगडच्या पालकमंत्री पदाचा हव्यास इतका आहे की पुन्हा एकदा त्यांनी बेछूट असे आरोप हे प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेबांवर केले आणि माझं तर त्यांना खुलं आव्हान आहे की सिंचन घोटाळ्याची फाईल जिथे कुठे अडकली ती पुढच्या 7 दिवसामध्ये त्यांनी बाहेर काढावी, हे त्यांना खुलं चॅलेंज आहे। आम्ही देखील पुढच्या 7 दिवसामध्ये आपली गुन्हेगारी प्रवृत्ती, आपण रायगडमध्ये केलेले आर्थिक घोटाळे, सभापती सार्वजनिक बांधकाम म्हणून जिल्हा परिषदेमध्ये असताना केलेले घोटाळे, हे देखील आम्ही पुढे 7 दिवसामध्ये काढू। राष्ट्रवादीनं भरत गोगावलेंवर राजकीय गुन्हेगारीचा आरोप केल्यानं शिवसेना ही चौताळली आहे। रायगडच्या शिवसेनेनं थेट तटकरेंना आव्हान दिलंय। सिंचन घोटाळ्याचे आरोप टोचत असतील तर राष्ट्रवादीनं सत्तेतून बाहेर पडावं असं आव्हान शिवसेनेनं दिलंय। आनंद परांजपेंना माझं आव्हान आहे की तुम्हाला जर सिंचन घोटाळ्याचे आरोप टोचत असतील तर तुम्ही या राज्याच्या सत्तेतून पायउतार झालं पाहिजे, कारण ज्या भारतीय जनता पक्षाने आपल्यावरती आरोप केले त्यांच्याच मांडीला लावून आपण या सत्तेचा उपभोग घेत आहात आणि तुम्हाला ही सिंचन घोटाळ्याची टीका सुद्धा सहन होत नाहीये, त्याच्यामुळे त्यांनी या सत्तेतून पायउतार व्हावं। झी24 तासच्या मुलाखतीत भरत गोगावलेंनी तटकरेंवर केलेल्या आरोपांमुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीतला वाद चव्हाट्यावर आला। राष्ट्रवादीच्या महायुतीच्या समावेशापासून दोन्ही पक्षात सख्य नव्हतंच, आता ही दरी आणखी रुंदावल्याचं स्पष्ट होऊ लागलंय। ब्युरो रिपोर्ट, झी24 तास।